नमस्कार, मी निकिता द सिक्रेट करी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण चॉकलेट मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। तर चॉकलेट मोदक बनवण्यासाठी इथे मी बर्बन बिस्किट घेतलेले आहेत। तर इथे मी बिस्किटचे 2 पॅकेट घेतलेले आहेत। आता आपल्याला हे बिस्किट मिक्सरमध्ये दळून घ्यायचे आहेत। तर त्याकरता मिक्सरच्या भांड्यामध्ये बिस्किट टाकून घेऊया आणि मिक्सर चालू बंद करत आपल्याला हे बिस्किट दळून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे इथे मी बिस्किट मिक्सरमध्ये दळून घेतलेले आहे। आता आपल्याला हे दळून घेतलेले बिस्किट एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत। आता आपल्याला यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे आहेत। तर इथे मी काजू आणि बदाम अशा प्रकारे कट करून घेतले होते, ते यामध्ये टाकून घेऊया। यानंतर आता आपल्याला यामध्ये कंडेन्स मिल्क टाकून घ्यायचं आहे। तर इथे मी 2 चमचे कंडेन्स मिल्क यामध्ये टाकून घेत आहे। जर तुमच्याकडे कंडेन्स मिल्क नसेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी साखर टाकू शकता। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यानंतर आता हे मिश्रण दूध टाकून भिजवून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला अंदाज घेत घेत दूध टाकायचं आहे, नाहीतर हे मिश्रण पातळ होऊ शकतं। आणि आता हे मिश्रण व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे। तर तुम्ही येथे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण भिजवून घ्यायचं आहे। आता आपल्याला यामध्ये 1 चमचा तूप टाकून घ्यायचा आहे। तुपामुळे मोदकाला छान शाईन येते। आता हे मिक्स करून घेऊया। आता आपल्याला याचे मोदक बनवून घ्यायचे आहे। तर त्याकरता येथे मी मोदकाचा साचा घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला हे मिश्रण भरून याचे मोदक तयार करून घ्यायचे आहेत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मिश्रणाचा थोडासा गोळा घेऊन या साच्यामध्ये भरायचा आहे आणि अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे साच्यामध्ये मिश्रण भरून घेतलेले आहे। आता आपण साचा ओपन करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता इथे आपला चॉकलेट मोदक तयार झालेला आहे। तर अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे मोदक सुद्धा तयार करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे इथे आपले लहान मुलांचे फेवरेट चॉकलेट मोदक तयार झालेले आहे। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी द सिक्रेट करी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।